नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीनो बायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मी आपला मित्र अमोल. माझं गाव आहे पट्टणकुडोली, तालुका हातकणंगले व जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9850090469. नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत. गेले बरेच दिवस मी व्हिडिओ प्रसारित केलेले नाहीत, त्याबद्दल सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो. व त्याचे कारण असे आहे की हा नवीन प्लॅन्ट आपण डेव्हलप करत असल्यामुळे माझे संपूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशन या नवीन प्लॅन्टवर होते. हा प्लॅन्टमधील एक भाग आज आपल्याला पूर्ण झालेला दिसतो आहे आणि साधारणतः 51 बेड आपण येथे लावलेले आहेत. आणि त्याचे सर्वात मोठे एक वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण 51च्या 51 बेड जे आहेत हे गोल आकारातील लावलेले आहेत. तसं बघायला गेलं तर हा इंडोरमधील महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॅन्ट ठरणार आहे. पण पाहू शकता दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा आता बेड लावणे चालू आहे. साधारणतः पुढील 8-15 दिवसामध्ये हे कंपार्टमेंट भरून जाईल. अजून काम इन प्रोसेसमध्ये असल्यामुळे संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला नव्हता, पण आता बऱ्यापैकी काम आपले पूर्ण झालेले दिसत आहे व 51 बेड लावलेले आहेत. तसेच बाहेरील कंपार्टमेंटमध्ये साधारणतः 10 बेड लावण्यात आलेले आहेत. हा पूर्ण प्लॅन्ट आपण इंडोर केलेला आहे की ज्यामुळे गांडूळ खत प्रकल्पासाठी पोषक वातावरण आपण निर्मिती करू शकतो. त्यांना हवं असलेलं टेम्परेचर या वातावरणामुळे सेट होऊन जाईल. त्याचबरोबर अतिरिक्त उन्हामुळे जो ऱ्हास होतो तो ऱ्हास होणार नाही. अतिरिक्त ऊन न लागल्यामुळे अतिरिक्त पाणीही लागणार नाही. अतिरिक्त पाणी न लागल्यामुळे गांडूळ खतातील मायक्रोन्यूट्रिएंट्स ड्रेन होऊन जाणार नाहीत. त्याचबरोबर पाणीही वाचून जाईल. पाणी वाचले तर मॅनपॉवरही वाचून जाईल. त्याचबरोबर अति पाणी वापरल्यामुळे गांडूळ हे सुप्त अवस्थेमध्ये राहतात, त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होते. त्याचबरोबर गांडूळ खत निर्मिती करण्याची कॅपॅसिटीसुद्धा ते कमी करतात, कारण त्यांना गारवा जर जास्त मिळाला तर ते खाण्यापेक्षा त्या गारव्यावरच जिवंत राहतात. त्यामुळे आपण कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त गांडूळ खत निर्मिती व पोषक निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो. साधारणतः 51 बेड ह्या कंपार्टमेंटमध्ये बसलेले आपण पाहत आहात. अत्यंत सुंदररित्या व नियोजनबद्धरित्या आपण हे बेड लावलेले आहे. हे बेड लावून साधारणतः 15 ते 20 दिवसाचा कालावधी पण झालेला आहे. आपण पाहू शकता या बेडमध्ये चांगल्या प्रकारे कल्चर निर्मिती झालेली आपण बघू शकतो. वरील भागामध्ये चांगल्या पद्धतीचे खत निर्माण झालेले आहे. संपूर्ण प्लॅन्टमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने गांडूळ बीज निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत मोठ्या पद्धतीने गांडूळ बीज निर्मिती झालेली आहे. इंडोर प्लॅन्ट असल्यामुळे खत निर्मिती व बीज निर्मिती दोन्ही चांगल्या पद्धतीने झालेले आहे. प्रामुख्याने ह्या गोल बेडची डिझाईन हे मी स्वतः केलेली आहे व संपूर्ण देशभर आपण ह्या बेडची ॲडव्हर्टाईज केलेली आहे. त्याचबरोबर आज सांगण्यास आनंद वाटतो की संपूर्ण देशामधील 20पेक्षाही जास्त राज्यांमध्ये गोल बेड हे आपल्याकडून मागवलेले आहेत व गोल बेडमध्ये चांगल्या पद्धतीने गांडूळ खत निर्मिती सर्वत्र सुरू झालेली आहे. गोल बेडचे एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे
हा बेड कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहू शकतो, हे या अगोदरील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे. त्याचबरोबर जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर दगड असो, माती असो, मुरुम असो किंवा कोणत्याही प्रकारची जमीन असो, त्याचबरोबर कोबा असो, आपण आपल्या ह्या प्लॅन्टसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा कोबा केलेला आहे. कोबा हा ट्रायमॅक्स पद्धतीने जे संपूर्ण मशीनवर केलेला आहे. आपण पाहू शकता पूर्ण फरशीसारखा गुळगुळीत असा हा कोबा आपल्याला येथे पाहायला मिळतो आहे. याचं कारण असं आहे की मिळणारे जे व्हर्मीवॉश जे आहे ते आपण एका ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी म्हणून हा आपण कोबा ह्या पद्धतीचा केलेला आहे व अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हर्मीवॉशसुद्धा आपल्याला कलेक्ट होत आहे. गांडूळ खताप्रमाणेच गांडूळ अर्कालासुद्धा फार मोठे महत्त्व आहे. त्याचेही मी वेगवेगळे व्हिडिओज मी आजपर्यंत तुम्हाला पाठवलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मी तुम्हाला प्रसारित केलेली आहे. त्यामुळे गांडूळ खत वापरत असताना थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही व्हर्मीवॉश जर वापरले तर त्याचाही फार चांगला रिझल्ट येतो. व्हर्मीवॉश आपण स्प्रे करू शकतो. गांडूळ खत हे मुळांना घातले जाते, पण व्हर्मीवॉशचा स्प्रे केल्यामुळे स्प्रेचा रिझल्टसुद्धा फार चांगला येतो. जमिनीमध्ये जर आपण आळवणी करत असेल तर साधारणतः 30 ते 40% खताचे ॲब्सॉर्बन्स होऊ शकते. पण जर आपण स्प्रे केला तर स्प्रेमध्ये 70 ते 80% जे काय आपण खत देत असतो सोल्युबल, त्याचे ॲब्सॉर्प्शन होत राहते. त्यामुळे फवारणीलासुद्धा फार मोठे महत्त्व आहे. आपण पाहू शकता मित्रांनो की प्रत्येक बेडमध्ये चांगल्या पद्धतीने खत निर्मिती झालेली आहे. पाण्याचे प्रमाण कमी वापरत असल्यामुळे चांगल्या पद्धतीची खत निर्मिती आपण झालेले प्रत्येक बेडमध्ये पाहत आहात. त्याचबरोबर मी गांडूळ कल्चरही मोठ्या प्रमाणामध्ये सोडलेले आहे, जेणेकरून खताची क्वालिटी व व्हर्मीवॉशची क्वालिटी, त्याचबरोबर गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारा जो कालावधी आहे तोही कमी व्हावा, हा त्याच्या पाठीमागील दृष्टिकोन आहे. साधारणतः मित्रांनो आठवड्यातून एकदा आपण गांडूळ बेड हे वर खाली करत असतो. त्यासाठी अशा पद्धतीची उपकरणे आपण तयार केलेली आहे. आपले मित्र सतीश आपणास दाखवतील की उपकरणीचा उपयोग कशा पद्धतीने करावा. या अगोदरही मी या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत. साधारणतः नवीनताची दाताळे आहे. पाहू शकता मित्रांनो एकदम मोठ्या पद्धतीने गांडूळ बीज निर्मिती झालेली आहे. वरील भागामधील खत निर्मिती झालेली आपण पाहत आहात. या उपकरणीमुळे सुद्धा गांडूळ खत निर्मितीला एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळते. शेणातील उष्णता कमी होऊन पाणी खालच्या लेवलपर्यंत जाण्याचे काम उपकरणामुळे होत असते. अत्यंत मोठ्या पद्धतीने गांडूळ कल्चर निर्माण झालेले आहे. याही पुढे जाऊन याहीपेक्षा चांगले गांडूळ बीज निर्मिती पुढील व्हिडिओमध्ये झालेले आपणास दिसून जाईल. यापुढे वेळोवेळी मी हे व्हिडिओ प्रसारित करत राहीन. आपण आपल्या महाराष्ट्रातील एक इंडोअर एक सर्वात मोठा प्लॅन डेव्हलप करण्याचा मानस केलेला आहे. त्या पद्धतीने प्रचंड मोठा खर्च केलेला आहे. याही पुढे आपण त्यासाठी प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर गोल बेडचे जे महत्त्व आहे ते वेळोवेळी मी आपणास सांगितलेले आहे. बऱ्याच लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये गोल बेडला विरोध केला. जे मॅन्युफॅक्चरर होते त्यांनीही विरोध केला, त्यांनीही त्रुटी काढल्या. पण आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की ते मॅन्युफॅक्चरही मला विचारतात की गोल बेड तयार कसा करायचा, कारण कस्टमर चौकोनी बेडपेक्षा गोल बेडला प्रेफरन्स जास्त देत आहे व अत्यंत चांगले अनुभव त्यांना आलेले आहेत. व आज मी स्वतः इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करून हे गोल बेड लावण्याचे धाडस केलेले आहे. त्यासाठी आम्ही व्हिडिओ पण प्रसारित केलेला आहे.
आपण पाहू शकता की ह्या गोल बेडला आपण कोणत्याही प्रकारचा सपोर्ट न दिल्यामुळे कोब्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने हे गोल बेड उभा राहिलेले आहेत। त्यासाठी कुठल्याही पद्धतीची फोडाफोडी किंवा काठी रवण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा खड्डा आपल्याला काढायला लागलेला नाही आहे। त्याचबरोबर ज्यावेळेला हा बेड संपेल त्यावेळेला आपण ह्या बेडची जागा सहजरित्या बदलू शकतो। त्यामुळेही ह्या बेडला तितकेच महत्त्व आहे। पाहू शकता काही मिनिटांमध्येच हा बेड पूर्ण वर खाली झालेला आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीचे कल्चर, फार समाधानकारक कल्चर आपल्याला दिसत आहे आणि हाच खरा गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचा सक्सेस म्हटला जातो। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर गांडूळ आपल्याला दिसत असतील व इतक्या चांगल्या पद्धतीचे खत जर आपण इथं पाहत असेल तरच तो मोठा सक्सेस आहे व आपल्या सर्वांचाही सक्सेस असाच व्हावा अशी मी श्रीचरणी प्रार्थना करतो व आजचा हा व्हिडिओ मी इथं थांबवतो आहे। वेळोवेळी मी आपणास मार्गदर्शन करत राहीन कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आपण डिझाईन केला। त्याचबरोबर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याची सुरुवात करण्यासाठी शेतजमिनीपासून साधारणतः 1000 ट्रॉली भर टाकण्यापासून कोबा व इतके मोठे शेड उभा करण्यासाठी आपण काही गोष्टी ज्या केल्या त्या वेळोवेळी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत जाईन, ज्यामुळे आपणासही मोठी प्रेरणा मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट्सद्वारे विचारा किंवा माझा नंबर मी पुन्हा एकदा आपणास सांगतो। माझं नाव आहे अमोल, माझ्या कंपनीचं नाव आहे ग्रीनो बायोटेक। माझा मोबाईल नंबर आहे 9850090469। आपल्या कोणत्याही शंका गांडूळ खत निर्मिती, गांडूळ बीज निर्मिती, त्याचबरोबर वर्मीवॉश निर्मिती, त्याचबरोबर जे आपण ह्या बेडचे प्रोडक्शन करतो याच्या संदर्भातील काही प्रश्न जरी असतील तरी मला तुम्ही मेसेजद्वारे किंवा डायरेक्ट फोन करून विचारू शकता। तुम्हाला हवी ती माहिती 100% समाधानकारकरित्या देण्याचा मी प्रयत्न करीन। आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे। लवकरच भेटू नवीन व्हिडिओद्वारे। जय हिंद, जय महाराष्ट्र।